थोरांना सर्वांना नमस्कार माझा. मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण छोट्या मुलांसाठी, मोठ्यांना कधीतरी पण छोट्यांसाठी मोस्टली टिफिनला वगैरे गव्हाच्या पिठाचे आपण काजूच्या आकाराचे छोटे छोटे बिस्किट्स बनवणार आहोत. चला तर बघा, साहित्य बघा. हे गव्हाचं पीठ आहे, 2 वाट्या घेतलेलं गव्हाचं पीठ, 2 वाट्या आहे हे. नंतर 2 वाट्याला एक कापून वाटी रवा किंवा एक मध्यम आकाराचा रवा 1 वाटी आणि थोडंसं डेसिनेटेड कोकोनट. परत खांडसरी साखर असते बघा, आयुर्वेदिक, म्हणजे ती इतकी चांगली आहे ना, पौष्टिक आणि सगळ्या गुणवर्धक आहे ती. म्हणजे शुगरचा वगैरे पण छोट्या मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी आपण खांडसरी साखर घेतलेली आहे. ही तुम्हाला स्टार बाजारमध्ये किंवा दुसऱ्या पण कोणत्या तरी चांगल्या अशा नावाजलेल्या दुकानात मिळून जाते. थोडीशी किंमत त्याची जास्त आहे म्हणून जरा खप कमी. नंतर आपले हे 2 आपण एव्हरेडीचे मिल्क पावडर टाकणार आहे. एव्हरीडेचे असतात ना, ते मिल्क पावडरने खुसखुशीत होतात. परत खोबऱ्याने पण खुसखुशीत होतात. नंतर ही वेलची पावडर, वेलची पावडर 1 चमचा बघा, ही वेलची पावडर. आणि एक मध्यम आकाराच्या वाटीचं आपण तूप घेणार आहोत मोहनसाठी. तर ते मोहन आता मी तापायला लावले. मोहन तापायला लावले. एवढंच साहित्य सगळ्यांना, खूप सोपे आहेत आणि छोट्यांसाठी बनवाच. टिफिनसाठी येता जाता मुलांना तोंडात टाकायला खूप छान आहे ते काजूच्या आकाराचे बिस्किट. आणि त्यांना वाटतं कसं आपण काजूच खातो ना. मीठ एक दाखवायचं राहिलं तुम्हाला. एवढंच साहित्य आहे मैत्रिणींनो. चला तर आता आपण हे मळून घ्यायचं आणि नंतर मग ते 10 मिनिट किंवा अर्धा तास रेस्टला ठेवून मग ते थोडा वेळ लागणार आहे काजू बनवायला. काजूचा शेप द्यावा लागतो ना कटिंग करून. तर हे आपलं बघा असं गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये आपण रवा टाकूया, बारीक 0 नंबरचा रवा. नंतर हे डेसिनेटेड कोकोनट. ऑलरेडी हे मिळतंच ना मार्केटमध्ये, बरं पडतं ते अशा काही घाईच्या कामाला. डेसिनेटेड कोकोनट. नंतर तुम्हाला मी म्हटली ना मिल्क पावडर एव्हरीडेची, हे बघा एव्हरीडेची मिल्क पावडर किंवा आणखी दुसऱ्या कुठल्याही कंपनीची चालेल. ती पण आपण 2 पॅकेट टाकले. अशी पॅकेट आणली ना म्हणजे काय होतं, आपल्याला अंदाज येतो. मोठ्या डब्यातून पण आपण घेऊ शकतो. मोठा पण असा एक पॅकेट आणलं ना तरी पण चालेल. ही 2 पॅकेटे टाकते बघा. 2ही पॅकेटे टाकली. तूप चांगलं गरम झालंय मोहन. आणि वेलची पावडर. आणि आता अंदाजाप्रमाणे अकॉर्डिंग टू क्वांटिटीप्रमाणे मीठ. बघा आता ह्याला 1.5 चमचा मी मीठ घालते. थोडंसं मीठ पाहिजे ना गोडाच्या पदार्थाला. एवढंच साहित्य. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. मोहन टाकूया. हे सगळे जिन्नस एकत्र करायचे 4-5 आणि मोहन टाकूया आणि मळून घेते. आणि नंतर मळल्यानंतर ते रेस्टला ठेवायचं. ते त्याची कन्सिस्टन्सी कशी असते, थोडंसं ते घट्टच मळायचं. आपण पुरीला वगैरे मळतो ना तसं घट्ट मळलं ना छान येतात काजू. एक त्या मुलांना पण छोट्या काजू खाल्ल्याचा फील, बाकी काय नाही.
आपण मोहन टाकून घेऊया. मोहन आपलं छानसं गरम झालं आहे बघा. मोहन टाकल्याने खूप खुसखुशीत होतात ते बिस्किट्स. खाण्याचा सोडा पण होता, पण माझ्याकडे बेकिंग पावडर होती, मग मी ती बेकिंग पावडर घेते. अवेलेबल असेल तर घ्यायला काय हरकत नाही का. खाण्याचा सोडा असेल तर बेटरच ना, मग चांगलंच. 1 चमचाभर असा अंदाजाने टाका, त्याने चांगलं बेक होणार. आता हे आपण मिक्स करून घेऊया छानपैकी. आणि आपण ही खांडसरी साखर नाही टाकली सख्यानो, हे बघा, ती पण मिक्स करा. आता आपण मिल्क पावडर टाकली ना, त्यामुळे दूध टाकण्याची काही गरज नाही. मिल्क पावडर ऑलरेडी गेलेलंच आहे त्याच्यामध्ये. तर आपण आता हे कोमट पाण्यामध्ये भिजवायचं. सख्यानो, आपलं पाणी आता कोमट झालेलं आहे, त्यामध्ये आपण हे भिजवूया. कोमटच पाणी आहे, सोसतंय हाताला. हाताला सोसेल अशा पाण्यामध्ये मळा ते. मैत्रिणींनो, तर हे आपलं आता रेस्टला ठेवलेलं पीठ बघा असं झालं आहे. बऱ्यापैकी घट्ट पण झालं आहे आणि मध्यम झालं आहे. मध्यम म्हणजे जास्त घट्ट नाही, जास्त सॉफ्ट नाही असं. चला तर आता आपण काजू कापायला घेऊया. सख्यानो, तर आपलं हे आता रेस्टला ठेवलेलं पीठ ना असं छान सॉफ्ट झालेलं आहे बघा. रवा फुललेला आहे. तर थोडासा ना हे भुरभुरून मैदा भुरभुरवा किंवा गव्हाचं पीठ, आपण गव्हाच्या पिठात केलेत की नाही, तर मग गव्हाचं पीठ घ्या आणि त्याची आपण मोठी पोळी लाटून घेऊया. पण ती जाड नाही करायची आणि पिठाला ना असे हे आले पाहिजे, रेषा रेषा. तुम्ही एकदम सॉफ्ट असं, जास्त जोरात मळायचं नाही ते पीठ. आपण अशी एक मोठी पोळी लाटून घेऊया जाडपैकी, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही. अशी मध्यम आकाराची आपण पोळी लाटून घेऊया. चिकटवू नये ना ताटाला म्हणून पीठ लावलं. थोडंसं भुरभुरायचं, जास्त नाही. आता आपली कशी ही लाटून झाली बरोबर बघा. तिची हे कशी आहे जाडी, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे जाडी. हां, आता बघा आपल्याकडे एखाद्या बॉटलचं वगैरे झाकण असतं की नाही, चांगलं स्वच्छ धुवा, ते पुसा आणि आपण आता काजू पाडून घेऊया. बघा कसे पाडायचे. हां, दाखवते मी तुम्हाला. बघा ह्या लाईनपासून सुरुवात करा.
आणि हा जो राऊंड आलेला असतो की नाही, हे बघा हा राऊंड त्याच्यावरच हे घ्यायचं अशी, म्हणजे त्याला काजूचा शेप येतो बरोबर. सख्यानो बघा, हा अवघड नाही आहे तरी पण. तेल आपलं तापत आलंय. आपण बिस्किटचं जे बनवतो ना, सॉरी शंकरपाळीचं वगैरे, तसंच फक्त शेप थोडा वेगळा द्यायचा. तर बऱ्यापैकी तेल तापले, आता मी टाकते. असे एकदम एवढे एवढे टाकले तरी पण चालेल. गॅस थोडा कमी करा, गॅसची फ्लेम कमी करा. सगळ्यांनो, तर हे आपले आता असे काजू बिस्किट्स तयार आहेत बघा, छोट्यांसाठी. त्याच्यापेक्षा आपण लहान झाकण घेतलं ना तर ते खूप चिंटुकले होतात. म्हणून हे मी मीडियम साईजचं झाकण घेऊन एक कटिंग केलेलं आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटलं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.